नमस्कार. तर मी आता बनवते पिठलं. सगळेच बनवतात. तर मी छान असं तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात जिरे, मोहरी आणि थोडंसं ना त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे आणि हिंग. तर पोटाला बेसन कसं बाधत नाही. थोडा कढीपत्ता तेल तडकल्यानंतर आणि थोडा लसूण क्रश करून ठेवलेला. हे छान असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकूया. कांदा छान गुलाबी होईल. ही माझ्या सासूची रेसिपी. हे पिठलं खूप छान लागतं आणि चवीला होतं आपल्यापुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत 4 त्या टाकल्या आणि हे पीठ आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकून ते सर्व मिक्स करून ठेवलेलं चण्याचं पीठ आणि छान असं ते आता मिक्स करून घेऊया. आणि हे छोटेवाली बोरं असतात ना ते टाकून एवढे छान लागतं ना, तुम्ही नक्की करून बघा. खूप छान लागतं असं पिठलं खूप छान लागतं. हे आमचं विदर्भ पिठलं आहे. तर बोरं टाकून नक्की बनवा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आणि याच्याबरोबर भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची खूप छान लागते.